नमस्कार मंडळी, आपण पुण्याच्या स्मार्ट सिटी मध्ये उभा आहोत। आपण एकीकडे बघत असाल नाल्याचं पाणी वाहतंय। या ठिकाणी वाहतुकीला कोंडीच नागरिकांना धरलेले, लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। निकृष्ट दर्जाचे रस्ता या ठिकाणी देत आहेत। पुलाचं काम सुरू आहे, मशीन उभे आहे, नागरिक उभे आहेत, लहान मुलं रस्त्यावरचे उभे आहेत। तर पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या फुसुळीच्या नगर परिषदेमध्ये आपण उभे आहोत। मुख्य अधिकारी झोपा काढतात का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपण जर माझ्या मागे बघत असाल, मी जिथे उभा आहे या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे। जिवंत असा मृत्यूचा सापळा या ठिकाणी। रस्ता सांगायला, गाड्या थांबवायला कोणीच नाही। रस्त्याची नुसतं नादुरुस्त केलेली आहे। काम पर्याय रस्त्याचा वापर न करता या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे। हे काम कासेचं सुरू आहे आणि पुण्याच्या याच्यातून हा फंड आहे। याची मला प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन नाहीये की कोणाच्या अंडर चालू आहे वगैरे, परंतु ठीक आहे, ऍक्च्युअली ऍटलीस्ट करताय ती चांगली गोष्ट आहे, परंतु थोडं फास्ट व्हायला पाहिजे, हे जर गरजेचं आहे। जर तुम्ही सकाळच्या टाइम मध्ये पाहाल तर लांबपर्यंत लाईन लागलेली असते सकाळ संध्याकाळ। वीकेंडला तर खूप मोठी लाईन होती, काल परवा दिवशी तिकडे जवळजवळ शिवशक्ती चौकापर्यंत लाईन होती आणि इकडे ग्रीन आहे प्लस सोसायटी जी आहे तिथपर्यंत लाईन होती। जे नागरिक आहेत त्यांची गैरसोय होतीये। इथे शेजारी स्कूल आहे, स्कूलमध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांची गैरसोय होतीये। नागरिकांची अत्यंत गैरसोय या ठिकाणी होत आहे। सगळ्यांना आपण बघताय वेटीस धरलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? इथं कोणी इकडे साइन बोर्ड लावलेले नाहीयेत, कोणी इथे महानगरपालिकेचे अधिकारी नाहीत, कोणी इथे पोलीस नाहीयेत। इथे काय चाललंय? एखाद्याचा जीव या ठिकाणी धोक्यात पाहून ही मशीन अशी रोडवरती उभी आहे, दिवसाढवळ्या काम सुरू आहे। यांना कोणी परमिशन दिली आहे? ह्या एरियामध्ये भरपूर शाळा आहेत, तर हे लवकरात लवकर करायला पाहिजे। मी पडले, मला त्याचं काही नाही वाटलं, पण माझा मुलगा होता त्यामुळे मी जास्त घाबरले। मी स्कूटी इथंच ठेवली, ऑटो करून गेले आणि ऑटो करून वापस आले। इथून जायची मला आता सुद्धा भीती वाटते, स्कूटीला हात लावायची, कारण की माझं बाळ माझ्या सोबत आहे। काय चाललंय ह्या स्मार्ट सिटी मध्ये? एकदम भावनिक वातावरणामध्ये हे जर काम करत असाल, कित्येक लोकांचा तळतळ या ठिकाणी घेणारा, हे जर काम कोणी करत असेल ही पूर्ण माहिती घेणारच आहे, याचा छडा लावणारच आहे। पण हे जर काम कोणी घेत असेल, हा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक संदेश आहे, हे काम त्वरित थांबून पहिले पर्याय मार्गाचा वापर वाहतुकीला करून देणे, नागरिकांना वेटीस धरण्यापासून राहणे आणि मगच तुम्ही हे काम हातात घ्या। हे काम रात्री झालं पाहिजे, हे दिवसा कामाच्या वेळेस हे काम झालं नाही पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी जनता न्यूजच्या माध्यमातून करते। कॅमेरामॅन सार्थक सोबत राकेश वाघमारे, जनता न्यूज पुणे।